अडचणी संघर्षाची स्थिती परिश्रमातून होईल प्रगती. मेष राशीचे स्वामी मंगळदेव मागील काही महिने आपल्या नीच राशीतून प्रवास करीत होते. तरीसुद्धा तुम्ही हरला नाहीत, कारण हरणं हा तुमचा स्वभाव नाही. तुम्ही कधीही हार मानत नाही. तुम्ही शूरवीर आहात. तुमचा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे. साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव हे तुमचे राशीस्वामी आहेत, जे आता राजाच्या घरी गेलेले आहे. म्हणजे या महिन्यात मंगळदेव सिंह राशीत विराजमान आहे. मागील महिन्यात राज राशीत गेलेले तुमचे राशीस्वामी या महिन्यात 28 जुलैपर्यंत तिथेच मुक्काम करणार आहे आणि ही बाब मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण जुलै 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या उपक्रमाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशीस्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मेष राशीचे स्वामी मंगळदेव हे राज राशीत म्हणजे सिंह राशीत विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज दिसून येईल, कारण राजाची असलेली सिंह रास तुमच्या राशीस्वामीला खूप आवडते. तुमचा राशीस्वामी अग्नितत्वात असल्यामुळे तुमचं बोलणं ठाम असेल, कृती वेगवान असेल आणि निर्णय देखील पक्के असतील. एकंदरीत हा कालखंड व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक राहील असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. शुक्रदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. 27 तारखेपर्यंत ते तिथेच असतील, ज्यामुळे धनेश धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे तुमच्यासाठी धनप्राप्तीचे भरपूर मार्ग निर्माण होतील, परंतु खर्चही त्याच वेगाने पुढे सरकतील. त्यामुळे उधळपट्टीवर नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचं राहील. कुटुंबातील ऐक्य टिकून ठेवायचं असेल तर संवाद प्रेमळ ठेवा. एकदा आपण शाबाश म्हटलं तरी घरातील वातावरण बदलू शकतं. आनंद कायम टिकवण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात दोन्ही त्रिकोणाचे स्वामी विराजमान आहेत. भाग्येश गुरुदेव स्वतः परिश्रम स्थानात आले आहे. अनेक वेळा ग्रह आपल्याला सूचित करतात. त्यानुसार भाग्येश जेव्हा परिश्रम स्थानात येतात तेव्हा ते तुम्हाला सूचित करत असतात की थोडं अधिक परिश्रम करा. कोणतीही काळजी करू नका, मी लवकरच तुमच्या सुखस्थानात जाईल आणि उच्चीचा देखील होईल. परंतु तोपर्यंत परिश्रमाला पर्याय नाही असं गुरुदेव तुम्हाला सांगत आहेत, हे लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात आईचं एखादं वाक्य तुम्हाला कामाची प्रेरणा देईल. तुम्ही घरासाठी खूप कष्ट कराल. घराचं नूतनीकरण करणं, घरात एखादी नवीन वस्तू आणणं या गोष्टीकडे तुम्ही वैयक्तिक लक्ष द्याल, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आईसोबत मनमोकळ्या गप्पा घडताना दिसून येत आहे, म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पंचम स्थानात केतू महाराज विराजमान आहे. ग्रह त्यांचं कार्य करत असतात. आपण आपलं कार्य करीत राहावं. केतू महाराज कळत न कळत अभ्यासावरून तुमचं लक्ष विचलित करू शकतात. तुमचं लक्ष मोबाईल, सोशल मीडियावर अधिक राहील, परंतु तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने, राशीस्वामीच्या इच्छाशक्तीने संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करा. सोशल मीडिया विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लक्ष विचलित करण्याचंच काम करतो. लक्ष गाठायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही.
विवाहाचे, प्रेमविवाहाचे सकारात्मक योग या काळात तुमच्यासाठी जुळून येत आहे. आयुष्यात उत्तम जोडीदार प्राप्त होणं ही खरं तर एक लॉटरी लागल्यासारखी गोष्ट असते, जी या काळात तुमच्या बाबतीत घडून येणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीनं विचार केला असता या काळात मेष जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील. शत्रू अगोदर तुमच्याशी मैत्री करतील, त्यानंतर तुमचं नुकसान करतील. स्पर्धक तुमच्या यशामुळे चिडतील, नाराज होतील, परंतु तुमची स्माईल ही त्यांना अजून चिडवण्यास कारणीभूत ठरेल. कर्जाचा तणाव येईलच. मागे घेतलेला एखादा प्लॉट किंवा एखादी वस्तू विकून देखील कर्ज फेडण्याचा तुम्ही विचार कराल. कर्जाचं व्याज भरण्यापेक्षा कधीकधी हे योग्य देखील ठरतं. मात्र सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी काळ लाभदायक म्हणता येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कार्याने प्रभावित होतील, परंतु एक लक्षात घ्या, आधी काम करा, त्याची पावती तुम्हाला नंतर मिळेल. व्यावसायिक जातकांना आपल्या व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. पार्टनरशिपमध्ये मात्र पारदर्शकता ठेवा. एखादी गोष्टी, एखादी कृती ही पार्टनरला संपूर्ण माहिती असली पाहिजे, याची दक्षता घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी पंचम या त्रिकोण स्थानात राज राशीत आलेले आहे. हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. याशिवाय धनेश धनस्थानात असणं देखील मोठा शुभसंकेत आहे. तुमचे पंचमेश रविदेव तृतीय स्थानात विराजमान आहे. रविदेवांना ते स्थान मानवतं, ही देखील सकारात्मक बाब म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे पंचमेश आणि भाग्येश हे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी युतीत आहे. त्यामुळे या काळात परिश्रमातून समृद्धी हा विषय समोर येईल. तसंच राहू ग्रह लाभस्थानात आल्यामुळे तुमच्यासाठी तो शुभदायक झालेला आहे. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत. कर्तव्य सोपे वाटत नसतील, परंतु मेष रास असली की कितीही अडथळे अडचणी आल्या तरी यशापर्यंत जाऊन पोचते. ही बाब या महिन्यात तुम्ही सिद्ध करून दाखवाल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही जो सातत्याने संघर्ष करीत आहात, परिश्रम करीत आहात, अडचणींचा सामना करीत आहात, हे सर्व तुमची इच्छापूर्ती घडवून आणणार आहे. तुमच्या लाभस्थानात राहुदेव विराजमान आहेत. ज्योतिष नियमानुसार राहूला लाभस्थान विशेषत्वाने मानवतं. त्यामुळे या काळात तुमची इच्छापूर्ती होणारच आहे. तसंच लाभाच्या अनेक संधी देखील निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा कुठल्या तरी कारणाने तुमचे परदेशाशी संबंध येतील. त्यातून काम मिळण्याची देखील शक्यता आहे. विशेषतः तुम्ही टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये असाल किंवा डिजिटल सेक्टरमध्ये असाल तर हा काळ तुम्हाला अधिक लाभदायक ठरेल. कोणत्याही प्रकारची खरेदी करताना आपली गरज तपासून खरेदी करा. फक्त भावनेच्या भरात खरेदी करू नका, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, कारण ती गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी 1, 11 आणि 20 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा. तसंच 8, 17 आणि 26 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसामध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत.
अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता मेष राशीसाठी हनुमान चालिसाचं पठण करणं कायमच उपयुक्त ठरतं. याशिवाय ओम अंगारकाय नमः हा साधा सोपा मंत्र आहे जो तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो, म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करावे. त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. अशा पद्धतीने जुलै 2025 हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.